नमस्कार मंडळी, सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन माहिती सोबत मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर उन्हाळा सुरू आहे सध्या, तर उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर उन्हाळ्यामध्ये ना बऱ्याच जणांना उष्माघात होतो. तर उष्माघात झाला तर लगेच काय करायचं? फक्त पाणी पिणं पुरेसं आहे का? आज आपण ना सविस्तर माहिती बघणार आहोत आणि घरगुती उपाय आणि मोठे गैरसमज जे काय आहेत ना ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सुद्धा आठवणीने करा आणि सर्वांना विनंती आहे, संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर हाईप करा आणि सहकार्य करा अशी सर्वांना विनंती आहे. तर घरगुती उपाय काय आहेत बघूया. नंबर 1, लिंबू पाणी प्लस मीठ प्लस साखर शरीरातील मीठ आणि पाण्याची कमतरता भरून काढते. उष्माघात झाल्यानंतर त्वरित उपाय, घरगुती उपाय काय करायचे ते आपण बघत आहोत. दिवसातून 2 ते 3 वेळा देऊ शकता. नंबर 2, नारळ पाणी. नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट शरीर पटकन थंड करतं. नंबर 3, ताक. पचन सुधारते, शरीरातील उष्णता कमी करतं. नंबर 4, कांदा. हा उपाय तर बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. ओनियन रेमेडी. खूपच फायदेशीर उपाय आहे हा कांद्याचा. तर कांद्याचा रस पायाच्या तळव्याला हाताला लावतात. खूप लोकप्रिय आणि पारंपरिक उपाय आहे हा आणि यामुळे बराच फायदा सुद्धा होतो. कच्चा कांदा खाणंही काही लोक फायदेशीर मानतात. नंबर 5, थंड पाण्याची पट्टी. कपाळ, मान, बगल म्हणजे काखेमध्ये कांदा ठेवा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते असं मानलं जातं. शरीराचं तापमान कमी होतं. नंबर 6, पाण्याने भरपूर फळं खावीत. उन्हाळ्यामध्ये भरपूर अशी फळे अवेलेबल असतात, म्हणजेच टरबूज, खरबूज आणि जेवणामध्ये सलादमध्ये तुम्ही काकडी नक्की खा. यामुळे शरीर हायड्रेट राहतं, कारण या फळांमध्ये भरपूर पाणी असतं, अर्थातच तुम्हाला माहितीच आहे. आता काय उपाययोजना करायची ते बघितलं, आता काय करू नये हे सुद्धा आपण बघूया. उष्माघात झाल्यानंतर लगेच खूप थंड पाणी देऊ नये. थेट एसी मध्ये झटकन बसवू नये. साध्या फॅन खाली ठेवा पेशंटला, म्हणजे ज्यांना उष्माघात झाला आहे त्यांना. हेवी तेलकट अन्न देऊ नका. लक्षणे इग्नोर करू नका. खूप जास्त गंभीर अवस्था होण्याची वाट बघू नका. लगेच उपाययोजना सुरू करा लक्षणे दिसल्यास. आता उष्माघाताबद्दल काय मिथ आहेत आणि फॅक्ट काय आहेत, रिअल फॅक्ट ते सुद्धा बघूया.
मिथ म्हणजे भ्रम काय आहे ते बघूया. नंबर 1, भ्रम म्हणजेच मिथ. फक्त उन्हामध्ये गेल्यावरच उष्माघात होतो, हा भ्रम आहे. घरच्या घरी सुद्धा आपल्याला उष्माघाताचे चटके बसू शकतात. फॅक्ट काय आहे, रिअल फॅक्ट बघूया. घरातही व्हेंटिलेशन नसेल तर उष्माघात होऊ शकतो. मिथ 2, फक्त पाणी प्यायलं की ठीक होतं. तर रिअल फॅक्ट आहे, शरीराला मीठ आणि इलेक्ट्रोलाइटही लागतात. फक्त पाण्याने प्रकृती ठीक होत नाही. मिथ 3, लहान मुलांना धोका नसतो. तर रिअल फॅक्ट आहे, मुलं आणि वृद्ध यांनाच जास्त धोका असतो. मिथ 4, घाम येतो म्हणजे सेफ आहे. रिअल फॅक्ट, कधी कधी घाम थांबणं हे जास्त धोकादायक आहे. डॉक्टरकडे कधी जावे, लगेच डॉक्टरकडे जा. जर व्यक्ती बेशुद्ध झाली, ताप खूप जास्त आहे, उलट्या थांबत नाहीत, कन्फ्युजन, बोलण्यामध्ये गोंधळ होत आहे, तर पटकन डॉक्टरकडे जा. घरगुती उपाय उपयोगी आहेत, पण उष्माघात गंभीर असेल तर उष्माघात गंभीर असेल तर डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. तर कशी वाटली वरील माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. वरील टिप्स फॉलो करा. वरील माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, हाईप करा आणि सहकार्य करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय बाय.